शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आठवले गट, इतर महायुतीचे घटक पक्ष यांचा आज आपला हा सर्वप्रथम कार्यकर्ता मेळावा होतोय। ही काही आपली सभा नाहीये। आपले बूथवरचे जे काही कार्यकर्ते आहे त्यांचं एकत्रीकरण व्हावं म्हणून हा आज आपण इथं मेळावा घेतलाय। ज्यावेळेस आपली सभा असेल तेव्हा तुम्ही घोषणा द्या, त्यावेळेस हे करा। ही आपली मेळावा आहे, याला सभेचं रूपांतर नका करू। या मेळाव्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकररावजी वाघ, आमचे ज्येष्ठ नेते विलास तात्या, अशोक काका भोसले, इकडे उपस्थित असलेले मोहन शेठ शर्मा, बाळासाहेब नाना, बाळासाहेब वाघ, निवृत्ती पाटील, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रघु अण्णा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मनोजी शिंदे, RPIचे राजा भाऊ, इथं उपस्थित असलेले, मंचावर उपस्थित असलेले सर्व घटक पक्षाचे नेते, आपले ज्यांच्या बळावर आज भारतीय जनता पक्ष उभे आहे असे सर्व आपले युवा सरपंच, ज्यांच्यामुळे आज खरा मी या आपल्या सर्व निवडणुकीच्या खामोरे जातो आहे। हे सर्व आपली भारतीय जनता पक्षाची ताकद। आज आपण आपल्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला या बूथ मेळाव्याने शुभारंभ करतोय। येणाऱ्या सोमवारी आपल्याला आपलं नामनिर्देशन पत्र म्हणजे आपल्याला आपला फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्या नियोजनासाठी खऱ्या अर्थाने आज हा मेळावा घेतलाय। सर्वप्रथम मी आपल्या मार्फत आपल्या गावांमध्ये आपण उद्यापासून आपल्याला जे सोमवारच्या दिवशी फॉर्म भरायचा आहे, हा अत्यंत उत्साहाच्या मध्ये आपण फॉर्म भरू, ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आजचा हा मेळावा आहे। आज 2014 पासून आपल्या या चांदवड देवळा विधानसभा क्षेत्राचं ज्यावेळेस पासून प्रतिनिधित्व करण्याचं संधी आपण सर्वांनी मला दिली, हे आशीर्वाद जेव्हा या जनतेने मला दिले, त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका मी घेतली आणि याच भूमिकेमुळे आज भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्या या तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये एवढी मोठी ताकद आपल्या सर्वांच्या साक्षीने उभी राहिलेली आहे की या ताकदीचा सामोरा कोणीही करू शकणार नाही। आणि आपली खरी ताकद आपला कार्यकर्ता आहे। हा तळागाळातला कार्यकर्ता बांधलेला आहे की ज्या पद्धतीने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये ह्या देशाचा चेहरा मोहरा बदलला, ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये काम केलं आणि ज्या पद्धतीने आत्ताच्या 2 वर्षामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारने जे आमूलाग्र बदल केले आपल्या या राज्यामध्ये, त्याच्यावर आपल्या जनतेचा ठाम विश्वास आहे आणि म्हणून मला कुठल्या गोष्टीची भीती नाही। येणाऱ्या 20 तारखेला ही जनता आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, ही ठाम माझ्या मनाची संगाट आहे। पण येणाऱ्या 20 तारखेपर्यंत उद्यापासून आपण प्रचाराची जेव्हा सुरुवात फॉर्म भरल्यानंतर करणार आहोत, तर आपला हा बूथचा कार्यकर्ता जी आपली ताकद आहे, तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे की प्रचार सुरू झाला की आपल्या मनामध्ये किंतु परंतु येतात। अरे की विरोधक तर हा आरोप करतायत, विरोधी पक्ष तर या पद्धतीने पुढे जातोय, पण आपल्याला घाबरण्याची 1 रुपयाची पण काही गरज नाही। ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतले असतील, आपल्या युती सरकारचे जे निर्णय आहे, या समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलंय। मग केंद्राच्या सरकारने जर एवढे चांगले निर्णय घेतले
आपल्या राज्य सरकारने जर एवढे चांगले निर्णय घेतले आणि मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या मार्फत आपल्या आशीर्वादाने या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सर्व युवा सरपंचांच्या साथीने जर आपण एवढं मोठं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे तर आपल्याला गावागावामध्ये जाण्याला कोणीही आपल्याला एक शब्दाने तिथं कुठला प्रश्न विचारायचं काही कारण नाहीये। एवढ्या मोठ्या चांगल्या काम करत असताना कुठेतरी या गावागावांचा विकास आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं झालेला आहे। मग आपल्या सरकारच्या योजना असतील, सरकारच्या मार्फत आलेला निधी असेल, असं एकही गाव नाही जिथं शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचलो नाही। आपल्या गावामध्ये काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन कुठेही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, कुठेही समाजामध्ये आपले दूषित होणार नाही, कुठं मन दूषित होणार नाही आणि कुठेही कोणालाही आपल्या कामाचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आपण फक्त काम गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे। खरं तात्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की ह्या सिंचनाच्या काही व्यवस्था अजून ज्या काही शिल्लक आहे, खरं तर तात्या हे 3 वर्ष महाविकास आघाडीचे जर गेले नसते तर याही व्यवस्था आज आपला पार गिरणा जसा नार पार गिरणा प्रकल्प जसा झाला तसा पार गोदावरी प्रकल्पही आज मार्गी लागला असता। जे सिंचनाचे आज आपल्याला शेवटच्या घटकामध्ये आपल्याला ज्या व्यवस्था निर्माण झाल्या, मग आपला माकडो धरण असेल, आपली राऊड उसवाड पार दुगाव कोकण खेड्यापर्यंत जी चारी असेल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये बंधारे असतील, बंधाऱ्यांची दुरुस्ती असेल, आपला पुणेगावचा कालवा जो दरसवाडीपर्यंत आला आणि दरसवाडीपासून तळेगाव पर्यंत गेला याचं लाईनिंग असेल, या सर्व सिंचनाच्या व्यवस्था या गेल्या 2 वर्षामध्ये फक्त झाल्या। आपला हाय राईज कॅनल आणि पार गिरणेचा पण जो प्रकल्प आहे हा येणाऱ्या वर्षभरात नक्कीच मार्गी लागेल, हा मी खऱ्या अर्थाने तुम्हाला शब्द देतो। आता मागच्या काळामध्ये पाणी प्रश्नावर आपला तालुका जागरूक झाला। खऱ्या अर्थाने या गोष्टीचा मला आनंद आहे की उशिरा का होईना राजकीय जोडे बाजूला ठेवून आपला युवा वर्ग पाण्यासाठी आज जागा झालेला आहे। त्याच्यामध्ये राजकीय मंडळींचा हेतू जरी काही जरी असला तरी याच्यातली चांगली बाजू जर आपण पाहिली तर हा युवा वर्ग आज कुठेतरी जो जागा झालेला आहे, हीच गोष्ट जर तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून मागच्याही काळात जर केली असती तर आज हे चित्र वेगळं राहिलं असतं। पण आज देर आहे मगर दुरुस्त आहे असं आपण समजू। येणाऱ्या काळामध्ये जे काही सिंचनाचे प्रश्न आपले मार्गी लागायचे राहिलेले आहे, मला या गोष्टीचा ठाम विश्वास आहे की पुढचं येणारं आपलं सरकार हे महायुतीचं सरकार राहणार आहे आणि महायुतीचं सरकार आलं की काम झाल्याशिवाय राहत नाही। त्याचा उत्तम उदाहरण तुमचा हा पुणेगावचा कालवा तब्बल 3.5 कोटी रुपयाची त्याची सुप्रमा जी तिसरी सुप्रमा मिळाली, ही अण्णा महायुतीचं सरकार आलं आणि 1 महिन्याभरामध्येच ह्या सुप्रमा मिळाली। या ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासारख्या 34 मोठ्या प्रकल्पांना या महायुतीच्या सरकारने सुप्रमा दिली आणि एक ना अनेक सिंचनाचे प्रकल्प ह्या राज्यामध्ये झाले। दुर्दैवाने आपण या 3 वर्षाच्या काळखंडामध्ये मागे पडलो। या 3 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळखंडामध्ये आपल्याला कुठेतरी दुजाभाव करण्यात आला। त्याचं उत्तम उदाहरण आपल्याकडे अण्णा जे तुम्ही सांगितलं, ज्या पद्धतीने आपल्याकडे 2020 मध्ये डिसेंबर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्या 2021च्या अतिवृष्टीमध्ये आपल्या इतर तालुक्यांमध्ये तिचं नुकसान भरपाईचे पैसे आले, पण आपला तालुका जाणीवपूर्वक त्याच्यामधनं वगळला गेला। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावर अन्याय करण्याचं काम त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने केलं। माझी महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेत्यांना त्यावेळेस विचारणा होती की त्यावेळेस आपण आपल्या सरकारकडनं दाद का नाही मागितली। आम्ही भांडलो, तिथे आम्ही विधानसभेमध्ये भांडलो, पण त्यावेळेसच्या मदत पुनर्वसन मंत्र्यांनी कधी तिथं आपल्याला मदत केली नाही। ते इथं येऊन भाषण करून गेले लोकसभेला, पण त्यावेळेस मदतीला कधी आले नव्हते। आपल्या सरकार महायुतीचं जेव्हा आलं तेव्हा भूतो ना भविष्यती एखाद्या वर्षाचा जो प्रस्ताव असतो तो पुढच्या वर्षी कधी मंजूर होत नसतो, पण आम्ही जेव्हा आमचं नेतृत्व आहे हे संयमी नेतृत्व आहे, सुसंस्कृत नेतृत्व आहे, या नेतृत्वाला जेव्हा सांगितलं की आमच्या ह्या तालुक्यांवर अन्याय झालेला आहे, आमची चूक एवढीच होती की आमचं सरकार नव्हतं का, आणि म्हणून
तब्बल 41 कोटी रुपये जे आपल्या हातातून नुकसान भरपाईचे गेलेले होते ते चांदवड तालुक्याचे आपल्याला मिळाले. तब्बल 11 कोटी रुपये देवळा तालुक्याचे आपल्याला मिळाले आणि हे महायुतीचं सरकार परत आलं त्याच्यामुळे ही गेलेली नुकसान भरपाई आता आपल्याला मिळाली. खरं बाळूदानांनी जे सांगितलं की आत्ताच्या अतिवृष्टीमध्ये जी काही नुकसान भरपाई झाली पीक विम्याचे नाना आपल्या याच्यामध्ये आता ह्या घडीला आपल्या तालुक्यामध्ये 141 कोटी रुपये आपल्या ह्या शेतकऱ्यांना मिळालेले. तुम्ही जसं सांगितलं तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळाले. अनेक शेतकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं कोणाला 1 लाख, कोणाला 75,000, कोणाला 2-2 लाखापर्यंत काका पैसे त्यांच्या खात्यात आलेत. अनेक शेतकरी कुठेतरी आपण बसलेलो असतात तर चेष्टेने म्हणतात, तात्याही बऱ्याच वेळा आम्हाला सांगतात दर 8-15 दिवस आले की सरकारचे कुठले ना कुठल्या पद्धतीचा कुठला ना कुठला निधी, कुठला ना कुठला शेतकरी सन्मान निधी असेल, नमो किसानचा निधी असेल. आता आपल्या माता भगिनींसाठी या महायुतीच्या सरकारने खऱ्या अर्थाने जे निर्णय घेतले या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना आता दर महिन्यांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थाने हे अजन्म येणार आहेत. हा खऱ्या अर्थाने त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. विरोधकांनी सुरुवातीला जरा टूम उठवली की हे इलेक्शन पुरती राहील आणि कुठेतरी ह्या माता भगिनींना विचलित करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला. पण आपल्या भगिनी जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेला प्रतिसाद देत आहेत ते पाहिलं त्यावेळेस मग ते सांगायला लागले की आम्ही पण ही योजना पुढे चालू ठेवू, आम्ही ह्या योजनेमध्ये अजून पैसे वाढवू. पण ह्या माता भगिनी आता या भूलथापांना बळी पडणार नाहीये. ज्या 60,000 माता भगिनींना आपल्या तालुक्यामध्ये हे मुख्यमंत्र्यांचे 7,500 रुपयांची दिवाळी आलेली आहे, या दिवाळीचं रूपांतर आशीर्वादामुळे राहिल्याशिवाय राहणार नाही. हे आशीर्वाद खऱ्या अर्थाने याच्यासाठी आहे की हे आशीर्वाद या माता भगिनींना हे 1,500 रुपयाची जी राशी आहे यांना स्वतःच्या कुटुंबामध्ये जे राबतात, स्वतःच्या शेतामध्ये जे राबतात, दिवसभर जे काम करतात याची कधी कोणी दखल घेतली नाही. पण आज आपल्या भगिनीला, आपल्या मातेला स्वतःच्या मनाप्रमाणे जर तिची काही इच्छा असेल, जर कुठे गोळ्या औषधांसाठी तिची कमतरता असेल, जर मुलांच्या शिक्षणासाठी कमतरता असेल तर ही स्वतःच्या पदरानं स्वतःच्या हिमतीने ती खर्च करू शकणार आहे. ही मोठी योजना आपल्याला दिसेल. येणाऱ्या काळामध्ये आपल्या माता भगिनी स्वावलंबी झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक मुलींनी, अनेक स्त्रियांनी आज या छोट्याशा राशीवरनं स्वतःचे व्यवसाय चालू केलेत. मी ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे. मागच्या वेळेस मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना जेव्हा आली होती पाटील, त्यावेळेस तिथून आज 1 वर्षापासून जेव्हा ती योजना तिथं चालू आहे तेव्हा अनेक माता बहिणी याच्यामध्ये स्वावलंबी झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय चालू करून आपल्या घर गृहस्थीला तिथं त्यांनी हातभार लावलेला आहे. मग युवकांसाठी स्वयंरोजगार योजना असेल, युवकांसाठी प्रशिक्षण असेल, जे तात्यांनी सांगितलं तीर्थदर्शन योजना असेल. आता एखाद्या ज्येष्ठ माणसाला जर तीर्थदर्शनाला जायचंय तर हे सरकार 30,000 रुपयापर्यंत तिथं तीर्थदर्शनाला देतं. आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये विविध जातींनी नटलेला आपला हा महाराष्ट्र आहे. या विविध जातींच्या उत्कर्षासाठी आपण जर पाहिलं असेल तर महायुतीच्या सरकारने मागच्या काळामध्ये जवळजवळ 14 जातींना नवीन आर्थिक महामंडळ जाहीर केलेले आहेत. याच्यातनं ह्या जातींचे आर्थिक विकास जे आहेत हे होणार आहे. त्याचबरोबर काम करत असताना शेवटच्या घटकाला काम करण्यासाठी या महाविकास आघाडीने जेव्हा कधीच विचार केला नाही, या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने ज्या शेतीसाठी पाणी लागतं, वीज लागते आणि रस्ते लागतात, रस्त्यांची परिस्थिती तर आता आपल्याकडे चांगली झालेली आहे. सिंचनाचे अनेक प्रकल्प आपले उभे राहिलेत. पण ज्या खऱ्या अर्थाने आपली अडचण होती या विजेसाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे आपल्या विजेचे मागचे बिल हे पूर्ण मागच्या बिलांची माफी तर दिलीच, पण त्याचबरोबर या गोष्टीची आपल्या सरकारने ग्वाही दिली की भविष्य काळामध्ये आपल्या शेतकऱ्याला 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या विजेचं बिल हे कधीही येणार नाही. या योजनेच्या मागचं गमक आपल्याला, याच्या मागचं खऱ्या अर्थाने शास्त्र हे समजलं पाहिजे. हे यासाठी या युती सरकारने निर्णय घेतला की याच्या बरोबर आपल्याला भविष्य काळामध्ये
आता डिसेंबर पर्यंत अण्णा आपल्या सर्व सबस्टेशनवरनं फीडर सेपरेशन होतंय, त्याच्यामुळे सगळ्या आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये डिसेंबर पर्यंत सिंगल फेजिंग हे सबस्टेशन पर्यंत मिळणार आहे. आता भविष्य काळामध्ये आपल्याला सिंगल फेजिंगच्या डीपीची गरज नाही. आता जेव्हा वीज आपल्याला मोफत मिळाली आहे, मग आज शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर एक प्रश्न येतो, वीज तर मोफत मिळाली, पण कधी रात्री वीज येते, कधी दिवसा येते, कधी पहाटे येते, 3 दिवस दिवसा, 4 दिवस रात्री. याच्यापासून सुटका करण्याचा पण मार्ग आपल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे. इथं निवृत्ती पाटील इथं त्याला साक्षीदार आहे. आज त्यांच्या गावानी 25 एकरची जमीन दिली, 30 कोटी रुपयाची त्याच्यावर सोलर प्लांटची लागण सुरू झालेली आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये शिंदा असेल, कानमंडळाचा काही भाग असेल, पुरी असेल, धोडांब्याचा काही भाग असेल, यांना दिवसाची हक्काची मोफत 12 तास वीज मिळणार आहे. आमच्याकडे दहिवड आणि मेशीला मागच्या 5 वर्षामध्येच ही योजना कार्यान्वित झाली होती. दुर्दैवाने मला सांगायला इथं खेद वाटतो की त्यांना 2018 मध्ये ही योजना कार्यान्वित झाली. दहिवड मेशी परिसरामध्ये दिवसा 12 तास वीज मिळत होती, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांनी ती योजना बंद केली. 3 वर्ष त्यांना दिवसाची 12 तास वीज मिळाली नाही, जेव्हा सोलर प्लांट तिथं उभा होता. आपलं सरकार जेव्हा परत आलं, त्यावेळा आता परत 12 तास दिवसाची वीज त्यांना मिळायला लागली. ही जनता आता भूलथापांना बळी पडत नाही. ही जनता आता सर्व सुज्ञ झाली आहे. ही संता आता ह्या राजकारणाला बळी पडणार नाही. हे राजकारण पुढच्या 20 दिवसाचं नाहीये, हे समाजकारण मागच्या 10 वर्षाचं आहे, ज्याच्याकडे बघून जनता 20 तारखेला मतदान करणार आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलाच किंतु परंतु नाही. आपल्याही मनामध्ये कुठली शंका आणू नका. आज या महायुतीच्या पहिल्या आपल्या बूथ कमिटीच्या मेळाव्याच्या प्रसंगी मी आपल्याला एकच विनंती करेल, येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपण सोमवारी फॉर्म भरल्यानंतर आपण प्रचाराचं नारळ फोडणार आहे. आपण सर्वांनी आपल्या गावागावामध्ये, आपल्या गावागावाच्या प्रत्येक घरामध्ये या महायुतीच्या प्रचारासाठी जावं. आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या बूथमध्ये काय होतंय याच्याकडेच लक्ष द्यावं. नाहीतर आपण आपल्या गावाची मतदार यादी बघत नाही आणि अरे तिकडं काय झालं, तिकडं काय झालं याची चिंता आपण करत बसतो. येणाऱ्या 20 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शंका कुशंका ह्या उपलब्ध केल्या जातील, या उपस्थित केल्या जातील. आपण त्याच्यापासून विचलित होता कामा नये. आपल्याला आपलं काम हे 100% खरं काम आहे. आपण 10 वर्षात 1 रुपयाचं खोटं काम केलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टीची मनामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. आपण, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्या पद्धतीने एवढे भरभक्कम साथ पद्धतीने आशीर्वाद मागचे 10 वर्ष मला लाभलेले आहे, येणारे 20 दिवस पण आपण आपल्या दिवसाची पहाटेची रात्रीची वेळ न बघता आपल्या मतदारसंघाच्या पुढच्या 5 वर्षाच्या भविष्यासाठी, महायुतीच्या आपल्या सरकारसाठी मला आशीर्वाद आपले मिळतीलच, पण त्याचबरोबर आपल्या सर्व गावातल्या लोकांपर्यंत आपलं काम पोचून कामाच्या जोरावर आपण आशीर्वाद मागायला कमी पडणार नाही, ही अपेक्षा मी बाळगतो. पुनश्च एकदा काल परवा हा मेळावा घ्यायचा ठरला आणि एवढ्या मोठ्या अतिप्रचंड प्रसंगी आपण संख्येने आपण सर्व इथं उपस्थित राहिलात. खऱ्या अर्थाने हीच ताकद, ह्या महायुतीची ताकद येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला विजय दिल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला आपल्या कमळ ह्या निशाणी समोरचं बटन दाबायचा, आशीर्वाद मागायला आपण कमी पडू नका, एवढी विनंती मी करतो. या महायुतीचे मंचावर बसलेल्या सर्व नेत्यांच्या वतीने आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की येणारा काळ कसोटीचा जरी असला तरी आपलं काम सचोटीचं आहे. मला माहिती नव्हतं रघु अण्णा एवढे चांगली शायरी करतात. रघु अण्णांनी पण काहीतरी 2 शब्द कुठल्या तरी कवितेचे वाचले. मला तर काही शायरी येत नाही, पण एवढंच सांगेल की ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या 10 वर्ष बघितलं आहे की मी कामाच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट करत नाही. ज्या समाजाचं काम आहे, जे समाज उपयोगी काम आहे
त्या कामाच्या व्यतिरिक्त 10 वर्षामध्ये कुठलीही गोष्ट मी केलेली नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये मी पण तुम्हाला हा विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये खरं तर ह्या मागच्या 3 वर्ष जर आपले वाया गेले नसते तर आपले अनेक स्वप्न जे आपण मागच्या काळामध्ये बघितले होते ते पूर्ण झाले असते, पण येणाऱ्या काळामध्ये ते आपले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. पाहिजे आहे तर फक्त तुमची साथ आणि जनतेचा आशीर्वाद हा दिल्याशिवाय जनता राहणार नाही ही अपेक्षा मी बाळगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुल दादा तुम आगे बढ़ो, राहुल दादा तुम आगे बढ़ो. सर्वांना एकच विनंती करतो, सोमवारी 28 तारखेला चंद्रभागा लॉन्स येथे 10 वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय. आपल्याला त्या ठिकाणी दादा